नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की झाडांची छान अशी कटिंग झालेली आहे. मस्त झाडांना खतं दिलेली आहेत आणि अशी सुटसुटीत, स्वच्छ, नीटनेटकी अशी झाडं बघायला पण खूप गॅलरीमध्ये खूप सुंदर वाटतात. आणि पावसाला सुरुवात झाली आहे, तर खूप भारी वाटतं. सगळीकडे असं हिरवंगार वातावरण, असं छान वातावरणामध्ये जो थंडावा आलाय ना, त्याने असं मन एकदम असं सुखावून जातं. तर बघा, हे रेन लिलीचं झाड मी इथे समोरच लावलंय, जी कुंडी होती ती, आणि खूप छान वाटतंय ते. तर आजची गुरुवारची पूजा आपली अशी झालेली आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की संध्याकाळी 6:30 वाजता लाईव्ह वरती आपली आरती आणि नामस्मरण असणार आहे. तर सर्वांनी नक्की या आणि आपल्या आरतीचा आणि नामस्मरणाचा नक्की लाभ घ्या. तर चला, आज टिफिनसाठी बनवूया काहीतरी मस्त वेगळं, पण रोजच्याच रेसिपी मधलं, म्हणजे रोजच्याच पदार्थांचा वापर करून एकाच गोष्टीपासून तुम्ही किती प्रकारच्या गोष्टी बनवू शकता ना, ते बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बटाटे मी रात्री शिजवून ठेवले होते. टिफिनच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बेसिक ज्या गोष्टी असतात ना, त्या जर तुम्ही रात्रीच करून ठेवल्यात तर लवकर तुम्हाला सकाळी टिफिनला अजिबात घाई होणार नाही. कारण सकाळी सकाळी जर बटाटे असे शिजवायला ठेवले तर एक तर शिजायला वेळ लागतो, त्यानंतर ते थंड होईपर्यंत थोडासा वेळ जातो. तर म्हणून अशा काही ज्या बेसिक गोष्टी असतात त्या रात्रीच करून ठेवल्या ना, तर खूप आपला टाइम वाचतो. तर बटाटे बघा, मी स्मॅशरने अगदी मस्त स्मॅश करून घेतले. त्यानंतर यामध्ये रोजचेच मसाले घालते. हळद, तिखट, गरम मसाला, त्यानंतर चाट मसाला टाकलाय, थोडीशी आमचूर पावडर टाकले आणि चवीनुसार मीठ. तर यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण घातलीत ना, तरी आणखीन मस्त असं टेस्टी लागणार आहे. तर आता हे जे मिश्रण सगळं आहे ते खूप मस्त असं एकजीव करून घ्यायचं. तर तुम्हाला वाटत असेल की आता मी काय करते, तर मी हे पराठे तर बनवणार आहेच, हे पराठ्याचंच मिक्सिंग आहे. पण ह्याच्यापासून आणखीन अशी एक मजेदार अशी गोष्ट आज आपण बनवणार आहोत, जी मुलांना बघूनच इतकी आवडेल ना आणि खायला पण तितकीच टेस्टी लागणार आहे. तर बघा, आता हे छान असं मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर जे आपलं चपातीचं पीठ असतं ना, पोळ्यांसाठी जे पीठ मळतो तसंच पीठ मळून घेतलं. थोडासा मोठा गोळा घेतला. जसं आपण पराठ्यासाठी मोठा गोळा घेतो तसा अगदी व्यवस्थित मोठा गोळा घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित लाटून घ्यायचंय. एकदम पातळ करायचं नाही. जसं तुम्ही पराठ्यासाठी जसं लेयर ठेवता थोडीशी जाड, तर तशीच थोडीशी जाड लेयर ठेवायची. काय होतं ना, पराठा वगैरे मुलांना आवडतो, पण आता सध्या पावसाचे दिवस आहेत, तर टिफिन एकदमच थंड होऊन जातो आणि पराठा एकदम सॉगी होऊन जातो कधी-कधी. तर अशा काही गोष्टी तुम्ही दिल्यात ना, तर त्या एवढ्या सॉगी होत नाहीत आणि मस्त लागतात. तर आता पराठ्याचा जो म्हणजे पोळी आहे साईडची, ते मी लाटून घेतली आहे. त्यानंतर आपण जे मिक्सचर बनवलं होतं, ते बरंच छान भरपूर मिक्सचर असं याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं. कारण निष्ठाला पण मी पोळी भाजी वगैरे देते. आठवड्यातून 2दा-3दा पोळी भाजी देते. पण मुलं काय ना, पोळी भाजी खाऊन-खाऊन पण कंटाळतात आणि त्यांचं आणखीन एक कारण असतं की रिसेसमध्ये एवढा वेळ नसतो. मग पोळी भाजी खाईपर्यंत खूप उशीर होतो. तर तू मला असं काहीतरी दे की जे मला पटकन खाता येईल. तर म्हणून ही थोडीशी काही ना काही टेक्निक लढवली आहे. तर बघा, आता ही जी पोळी आपण साईडला लाटलेली आहे ती अशी छान रोल करून घ्यायची व्यवस्थित. म्हणूनच ही थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे तुमचा रोल परफेक्ट होईल. नाहीतर मग सगळं जे मिश्रण आहे ते बाहेर यायचे चान्सेस असतात. तर आता दोन्ही बाजूनी हे छान सील करून घेतलं आणि एक मस्त धारदार आपला चाकू घ्यायचा. जर धार नसेल चाकूला तर मग ते जे आपण रोल कटिंग करतोय ते व्यवस्थित कटिंग होणार नाही. तर अगदी छान पातळ, बघा मी जेवढ्या साईजचे रोल कट करते ना, तेवढ्याच साईजचे रोल कट करा. म्हणजे बघा, हे पराठ्याचंच मिश्रण आहे, पराठ्याचाच प्रकार आहे, पण त्याचं सुद्धा आपण किती वेगळ्या प्रकारे प्रेझेंटेशन, वेगळ्या प्रकारे व्हेरिएशन करू शकतो. तर आता मी छान सगळे कटिंग करून घेतलेत आणि तुम्ही बघा की कटिंग केल्यानंतर बघा किती सुंदर दिसतंय ना. काहीतरी वेगळंच केल्यासारखं फील येतंय, की म्हणजे तीच गोष्ट आहे पण किती वेगळी वाटते बघा. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, टेस्टला पण इतकी छान लागते ना. तर बघा, आपले असे रोल मस्त कट करून झालेत. तर ह्याला म्हणतात आलू टिक्की रोल, असं याला नाव दिलं गेलेलं आहे. तर आता पॅन गरम झालाय. पॅनमध्ये मस्त थोडंसं तेल घालायचंय
बघा अगदी हेल्दी सुद्धा आहे, कारण सगळ्याच गोष्टी घरच्याच आहेत. काहीही बाहेरचं नाहीये, मैदा नाहीये स्पेशली ह्याच्यामध्ये. आणि तेल तापलं थोडं, की त्यामध्ये मस्त आपले हे रोल आता आपण ह्याच्यात सोडायचे. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला जी सांगावीशी वाटते, ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, करून दाखवणार आहे आणि मग सांगणार आहे. तर थोड्या तेलामध्ये बघा हे छान शॅलो फ्राय करायचे मस्त. तेलाऐवजी जर तुम्ही तूप घेतलत ना, तर आणखीन क्रिस्पी होतील आणि आणखीन यम्मी लागतील. कारण बघा पराठ्याला आपण तूप लावतो, तो पराठा किती छान लागतो. तर तसं झालं तुपामध्ये जरी फ्राय केलत ना, तरी खूप मस्त लागतात. तर तुम्हाला अगदी कडक करायचे असेल, तर तुम्ही छान डीप फ्राय सुद्धा करू शकता. एकदम क्रंची, कुरकुरीत करायचे असेल तर. पण मला असं वाटतं, की थोडंसं हेल्दी जर आपल्याला करायचं असेल, तर शॅलो फ्रायच बेस्ट आहे. आणि असे पण छान होतात. थोडेसे असे पलटी करण्यासाठी एक एक्स्ट्रा चमचा किंवा असं काहीतरी घ्यायचं आणि ज्याने असं व्यवस्थित पलटी होतं मस्त. आणि थोडा वेळ होऊ द्यायचे, म्हणजे छान असे ते शॅलो फ्राय असे ब्राऊन, गोल्डन ब्राऊन होतात ना, तर ते आणखीन खूप छान क्रिस्पी लागतात. तर बघा मी एक-एक करून सगळे असे हे पलटून घेते व्यवस्थित. ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे मिक्सचर आहे ना, याच्यामध्ये आणखीन बरेचसे चेंजेसही करू शकता. तुम्ही याच्यामध्ये भाज्या सुद्धा ॲड करू शकता. तुम्ही यामध्ये चीज घालू शकता. किती व्हेरिएशन्स आहेत. कॉर्न घालू शकता. खूप काही प्रकार याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तर एक बॅच मी थोडीशी शॅलो फ्राय करून घेतली. दुसरी बॅच करताना जी गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे बघा हे साइडचं जे आहे ना कव्हरिंग, ते जर जाड असेल ना, तर थोडंसं ते व्यवस्थित फ्राय होत नव्हतं. आणि म्हणून मग काय केलं ना, त्याला मी थोडंसं प्रेस केलं. कारण त्यामुळे ते इक्वली आता पसरतंय आणि साइडची जी लेयर आहे ती थोडीशी पातळ झाली आणि ते आणखीन छान फ्राय होईल. हे करताना ना थोडंसं हाताला तेल लावा, म्हणजे ते आपल्या हाताला चिकटणार नाही, जे आपण त्याच्यामध्ये फिलिंग घातलंय बटाट्याचं. तर बघा अशा प्रकारे फ्राय करा. अशा प्रकारे फ्राय केलेत ना, तर एकदम परफेक्ट फ्राय होतील, छान क्रंची होतील. हे फक्त टिफिनसाठीच नाही, तर आता मस्त बाहेर असा पाऊस पडतोय, तर तुम्हाला जर काहीतरी असं छान खायची इच्छा होते, तर हे नक्कीच तुम्ही बनवू शकता. म्हणजे तेलकट भजी वगैरे आपण ते नेहमीच बनवतो, पण असं छान काहीतरी हेल्दी आणि टेस्टी असं मस्त काहीतरी नक्की ट्राय करा. बघा असे मस्त शॅलो फ्राय केले ना, अगदी वरचा जो लेयर आहे ना, तो एकदम क्रंची होतो छान. बघा हे थोडेसे साइडने असे थोडेसे कच्चे राहिले नाहीयेत, पण तरीही मला असं वाटलं, की ही सेकंड जी ट्रिक यूज केली ना, ती जास्त वर्क करते. तर चला आता मी टिफिन भरते निष्ठाचा. तर तिला सॉस नको हवा होता, टोमॅटो सॉस. तिला मेयोनीज हवं होतं. तर मग तिला त्याच्यासोबत मी मेयोनीज देते. आणि हे बाकीचे जे आता बनवले आहेत छान आपण आलू टिक्की रोल, तर ते पण त्याच्यामध्ये टिफिनमध्ये द्यायचेत मुलांना. आणि मी तिला विचारलं नंतर, की "कसं होतं? सॉगी झालं का? म्हणजे टिफिनमध्ये?" तर ती म्हटली, "नाही मम्मी, थोडंसं झालं, पण एवढं नाही. छान क्रंची लागत होतं आणि पटापट खायला सुद्धा बरं वाटत होतं." कारण मुलांना खूप घाई असते. कधी एकदा डब्बा संपवतोय, रिसेसचा थोडासा टाईम पाहिजे असतो त्यांना एक्स्ट्रा. तर म्हणून ह्या अशा गोष्टी ना खूप छान वर्क करतात आणि मुलांना नक्की बघूनच आवडेल. अगदी लहानातले लहान, मोठ्यातले मोठे सगळे अगदी आवडीने खातील. तर निष्ठाला तिचा डब्बा झाला, टिफिन झाला. त्यानंतर मध्ये बरीचशी कामं असतात. मग तिला खाली मी सोडून येते, तिची व्हॅन येते आणि तिची रवानगी केल्यानंतर मग मला नेक्स्ट काम असतं, ते म्हणजे ह्यांचा डबा बनवायचा असतो. तर बघा आता एकाच गोष्टीमध्ये 2 गोष्टी कशा ॲडजस्ट होतायत ते मी तुम्हाला दाखवते, की जे पीठ आपण घेतलं होतं, ते रेग्युलर जे पोळीचं पीठ होतं तेच घेतलं होतं. त्यानंतर जे स्टफिंग बनवलं होतं, ते जे तुम्ही पराठ्याला स्टफिंग बनवता तशाच टाइपचं स्टफिंग होतं. तर मग त्याच्यापासून आता ह्यांना असं फ्राय नको हवं होतं, ह्यांना तेलाचा पदार्थ नको हवा होता. तर म्हणून मग मी त्याच्यापासून आता ह्यांना पराठे बनवून देते. आणि ह्याच पिठाचे परत मी पोळ्या पण करून देणार आहे. म्हणजेच बघा एकाच गोष्टीपासून किती प्रकार तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे तयारी किंवा वेगवेगळे पदार्थ जमा करण्याची किंवा करण्याची गरज लागत नाही. कारण सकाळी-सकाळी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की आपल्याला किती घाई असते. तेवढ्या घाईमध्ये पटापट जे काही करता येतं ते आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर पराठा करताना ना स्टफिंग नेहमी असं भरा, ज्यामुळे पराठ्यामधून स्टफिंग तुमचं अजिबात बाहेर येणार नाही. आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाची टिप जी तुम्हाला सांगायची आहे, की म्हणजे जे रेग्युलर आलू पराठा किंवा असं काही बनवत असेल ना स्टफिंगचं, तर स्पेशली बटाटा जो आपण बॉईल करतो, तो डायरेक्ट पाण्यामध्ये बॉईल न करता
तुम्ही कुकरमध्ये पाणी घाला आणि त्यामध्ये भांडं ठेवून त्यामध्ये बटाटे ठेवा. म्हणजे त्यामध्ये पाणी नका घालू. म्हणजे तो बटाटा जेवढा सुक्का जेवढा छान असा बॉईल होतो ना, तेवढं तुमचं स्टफिंग अगदी कोरडं-कोरडं आणि छान राहतं. आणि नाहीतर इतर वेळी काय होतं ना, बटाट्यामध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी असतं, स्टफिंगला पाणी सुटतं आणि मग त्यामुळे तुमचा पराठा लवकर फाटतो किंवा लवकर त्यातलं स्टफिंग बाहेर येतं. तर ही गोष्ट टाळण्यासाठी तुम्ही ही ट्रिक यूज करून बघा. आपला पराठा ना एकदम मस्त होतो. तर पराठे मी सगळं लाटून घेतलंय आणि तवा तापण्याची वाट बघते आणि तोपर्यंत माझी नजर इकडे-तिकडे बाहेर काय चाललंय, कोण उठलंय का, कोणाचं काय हे सगळ्या गोष्टी मी म्हणजे ऑब्झर्व्ह करत असते. आणि चला आता आपला तवा तापलाय, तर आता मस्त आपला पराठा छान शेकून घेऊया. मी पोळ्या पण लाटून घेतल्यात. तर सकाळचं म्हणजे ह्यांच्या टिफिन पुरत्याच ज्या गोष्टी असतात ना, त्या मी करते. कारण मग इतरही बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यांची सगळ्यांची काही ना काही तयारी, हे भरा, ते करा, खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणून मी सकाळी सगळं जेवणाचं एकाच वेळी करत नाही, स्टेप बाय स्टेप हळू-हळू सगळ्या गोष्टी करते. मग नंतर जेव्हा हे हे जातात म्हणजे हे ऑफिसला जातात, त्यानंतर मग कामं असतात, पूजा असते आणि मग त्यानंतर आमच्या दोघींचं जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता पावसाळ्यात ना थोडंसं असं गरम-गरम खायलाच आपल्याला खूप बरं वाटतं. तर आता पराठ्याला बघा मी तेल वापरत नाहीये. पराठ्याला छान तूप लावायचं मस्त. तुपाने ना एक वेगळाच असा एक गोडवा येतो आणि एक वेगळीच चव येते, खरपूस अशी चव येते आपल्या म्हणजे जे पण पराठा तुम्ही बनवाल किंवा काही बनवाल, जे रोल बनवले म्हणजे जे आलू टिक्की रोल बनवले ना, ते पण जर तुम्ही थोड्याशा तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेत, शॅलो फ्राय, तरी ते अगदी मस्त लागतील. तुम्ही तेलात तळलत ना, तर ती गोष्ट तेवढी क्रिस्पी बनत नाही, जेवढी तुपात तळल्यानंतर होते. तर म्हणून ट्राय करा की तुपामध्ये आणि हेल्दी सुद्धा आहे आपल्याला मस्त. मुलं असे तर तूप खायला मागत नाहीत, तर अशा पदार्थांमधून नाहीसे त्यांच्या पोटामध्ये तूपही जातं. सुरुवातीलाच तुम्हाला जो पूजेचा व्हिडिओ दाखवला, तर ती पूजा नंतर केलेली आहे मी. नाहीतर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, की ताईची पूजा झाली आणि त्याच्यानंतर टिफिन होतोय का काय? तर असं नाहीये. टिफिन खूप सकाळी लवकर होतं. 5:30 वाजल्यापासून टिफिनची तयारी असते. त्यामुळे एवढ्या लवकर पूजेचं करणं शक्य होत नाही. तर बघा एकाच गोष्टीपासून 3 पदार्थ आपले रेडी झालेले आहेत. आणि जे मी मनी प्लांटचे कटिंग्स करून ठेवले होते ना, बघा एवढे कटिंग्स जमा झालेत माझ्याकडे मनी प्लांट्सचे. तर आता हे आणखीन वेगवेगळ्या छोट्या-छोट्या पॉट्समध्ये किंवा कुंड्यांमध्ये लावेन किंवा कोणाला देऊन टाकेन. तर आम्ही असं सहज बाहेर गेलो होतो. पप्पांचं काम होतं, तर त्यांच्यासोबत आम्ही थोडे बाहेर गेलो होतो. तर जाता-जाता एक मध्येच नजर पडली, ती म्हणजे एका ह्या नर्सरीच्या बाहेर आहे ना, असे छान-छान असे स्टँड्स होते, जे मी खूप वेळा ऑनलाईन साइट्सवर वगैरे चेक केलेत आणि विचार करते, पण माझ्याकडे सध्या तेवढी जागा नाहीये ठेवण्यासाठी. पण मोह काही आवरला गेला नाही. तर मग ह्यांना म्हटलं, की ॲटलीस्ट आपण जाऊन बघूया, प्राइस तरी काढूया. कारण हे स्टँड्स आहेत ना, खूप छान म्हणजे आपण जे कुंड्या लावतो ना, त्यांना खूप छान डेकोरेट करायचं काम करतात. जर आपल्या घरात थोडा कमी जरी स्पेस असेल ना, तर कमी स्पेसमध्ये बघा आता या एका स्टँडमध्ये जवळपास 5-6 कुंड्या तुम्ही ठेवू शकता. तर तुमच्या गॅलरीतली ती जागा आहे ती बऱ्यापैकी सेव्ह होते ह्याच्यामध्ये. तर हे जे स्टँड्स आहेत ना इथे ऑलमोस्ट म्हणजे 2,000च्या आतमध्ये तुम्हाला 1,500 तुम्ही थोडंसं बार्गेनिंग जरी केलं तर 1,500 1,600 पर्यंत हे स्टँड होते. आणि हे स्टँड ऑनलाईन मी जे चेक केले ना, तर ऑनलाईन मला खूप महाग वाटले. तर असं तुमच्या इथे जवळपास पण कुठे नर्सरी असेल आणि तिथे जर असे स्टँड्स मिळत असतील ना, तर तिथूनच तुम्ही नक्की घ्या. हे स्टँड बघा, हे किती मस्त आहे. एवढं मोठं स्टँड आहे. त्याने सांगताना 1,800-1,900 सांगितले, पण 1,600 पर्यंत ते स्टँड द्यायला तो तयार झाला होता. आणि माझ्या डोक्यात खूप सारे विचार चालू होते, की हे स्टँड कसं कुठे ॲडजस्ट करता येईल, मला कुठे काय कुंड्या ठेवायच्या आहेत. तर प्रत्येक बघा वेगवेगळे भरपूर वेगवेगळी व्हरायटी आहे. 3 कुंड्यांचं स्टँड आहे, व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे आणि खूप सुंदर दिसतात असे स्टँड. खूप मस्त वाटतात. ज्यांना थोडंसं बाल्कनीमध्ये गार्डनसाठी थोडी जागा असेल ना, तर त्यांच्यासाठी खूप मस्त आहेत असे स्टँड. म्हणजे ऑर्गनाइज वाटतात. आपण झाडं अशी मेसी दिसत नाहीत, छान वाटतात. तर इथे बघा किती साऱ्या तुळशी होत्या आणि खूप 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 व्हरायटी झाडं होती इथे नर्सरीमध्ये. फुलांची झाडं, इंडोर प्लांट्स बघा किती वेगवेगळे होते. आणि पप्पांना पण खूप आवडतात झाडं. तर छान नर्सरी दिसली आणि मेन म्हणजे ते स्टँड दिसले म्हणून आमचे पाय इकडे वळले. आणि बघा आता खूप सारी नवीन-नवीन झाडं आलेत. म्हणजे हे फन आहे, त्यानंतर चिनी गुलाब, छोटं गुलाब,
तर भरपूर वेलींची झाडं, इंडोर प्लांट्स खूप सारे, बरीच झाडं इथे होती छान. तर आम्ही 2-3 झाडं इथली घेतली. स्टँड काही घेतलं नाही सध्या. म्हटलं थोडंसं थांबू आणि त्याच्यानंतर घेऊ, कारण घेऊन जाण्यासाठी काही ऑप्शन नव्हतं आमच्याकडे एवढं मोठं स्टँड. तर म्हणून स्टँड नाही घेतलं, पण एक छान देशी गुलाब घेतलं. त्यानंतर इथे बघा, हे मी तुम्हाला दाखवते एक गोष्ट, की मनी प्लांट्स एक फक्त बघा कितीला लिहिलंय, ₹120 म्हणजे ₹120 फक्त एक जे मनी प्लांट आहे छोटंसं ते. आणि माझ्याकडे घरी बघा किती सारे मनी प्लांट्स आहेत. तर असे काही ना काही विचार आपल्या डोक्यात येत राहतात. तर खूप सारे इंडोर प्लांट्स खूप मस्त मस्त आहेत. तर आता पावसाळा जो सुरू झालाय, मस्त नर्सरीमध्ये जा, छान छान झाडं आणा आणि भरपूर झाडं लावा. आणि पण फक्त तुमच्याकडे हवा, ऊन याचा विचार करून तुम्ही झाडं आणा आणि त्याच्यानुसार झाडं लावा. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.